हॅलो फ्रेंड्स, मी वैशाली तुम्हा सर्वांचे स्वागत करते वैशाली पारिस या माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर आज ना व्हिडिओ बनवण्याचं कारण हेच की आज कानाला ना आहार भेटलेला आहे. तर त्या आहारामध्ये नेमकं काय भेटलं आहे तर तेच मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि तेच दाखवणार सुद्धा आहे की यामध्ये काय भेटलेलं आहे म्हणून. तर आज सकाळी सकाळी मेसेज आला होता, तर आम्ही गेलो होतो तिथे आणण्यासाठी. तर तिथे डॉक्युमेंट्स वगैरे घेतले, सगळं व्हेरिफिकेशन केलं आणि त्यानंतर ना आम्हाला सगळं त्या याचा आहाराचा वाटप केलं त्यांनी. तसं मी आधीच एका माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगितलं आहे की आमच्या इथे ना आमची कंपनी खाली कंपनीच्या सुविधा नाही तर गव्हर्नमेंटच्या ज्या सुविधा आहे ना त्यासुद्धा आमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असते. आणि त्यातलीच एक सुविधा म्हणजेच ही आहे, जी लहान मुलांची आता नोंदणी वगैरे करून घेऊन गेलेली आहे आणि त्यांचाच आहार या महिन्यापासून चालू झालेला आहे. पहिल्या महिन्याचाच आहार ना कानाला भेटलेला आहे. याआधी ही सुविधा इथे उपलब्ध नव्हती आणि ही सुविधासुद्धा आमच्या कंपनीने गव्हर्नमेंट थ्रू आमच्यापर्यंत पोहोचवलेली. चला असो, तर आपला टॉपिक होता की आहारामध्ये काय भेटलेलं आहे. तर माहिती आहे का, जेव्हा तिथं जायचं आहे हे जेव्हा ठरवलं होतं ना, तर सर्वांनी सगळं सांगत होते की हे भेटणार, ते भेटणार, ते भेटणार, ते भेटणार म्हणून. आणि सगळ्यात जास्त महत्त्वाचं म्हणजे काय माहिती आहे का, सर्वांना खूप जास्त एक्साइटमेंट होती की कानाला काय भेटणार आहेत म्हणून. कारण काना लहान आहे आणि त्यांच्यासाठी काय पॅकेज आहेत म्हणून. कोणी सांगत होते डाळ वगैरे जे धान्य आहेत ते भेटतात म्हणून. कोणी सांगत होते की म्हणजे फ्रुट्स वगैरे काहीतरी भेटणार म्हणून असं काहीतरी. पण माहिती आहे का, ॲक्च्युलीमध्ये तिथे गेल्याच्या नंतर कळलं की नेमकं काय भेटलं म्हणून. आपल्या इकडे ज्या महाराष्ट्रात असते ना, आपल्या इकडे महाराष्ट्रात जे भेटतात ना आहार, त्याचप्रमाणे इथे सुद्धा भेटतात. लगभग सेमच आहे. आता तर आपल्या महाराष्ट्रात काय भेटते हे तर मला याबद्दल माहिती नाही आहे, कारण माझे दोन्ही मुलं इकडलेच आहे आणि घरीसुद्धा लहान असं कोणीच नाही की ज्यांना आहार भेटतात म्हणून. तर जे काही आहेत ना ते मला माहिती नाही आता सध्या काय भेटत तर. पण जेव्हा आम्ही लहान होतो ना तेव्हा आमच्या भावांच्या मुलांना वगैरे काय भेटायचं माहिती आहे का, डाळ, मसूर डाळ, चना वगैरे असे धान्य भेटायचे. आता तर काही माहिती नाही. जेव्हा आम्ही आमच्या बालपणात ना शिरा म्हणून म्हणजे सगळं मिश्र धान्याचा पावडर करून त्यात साखर वगैरे टाकून असं काहीतरी भेटत होतं. त्याला शिरा म्हणत होतो आम्ही आणि ते स्कूलमध्ये गेल्या त्याच्यानंतर ना खूप आवडीनं खात होतो. तर कानाला ना असंच काहीतरी भेटलेलं आहे, तर तेच मी तुम्हाला दाखवणार आहे. तर अशा प्रकारचे ना 7 पॅकेट भेटले कानाला आणि यावर लिहिलं आहे बालशक्ती म्हणून. गुजराती आहे, मला आता काही जास्त वाचता येत नाही, पण जेवढं काही मला वाचता येते मी तेच तुमच्यापर्यंत दाखवण्याचा प्रयत्न करतो. यामध्ये गहू, सोयाबीन, चना आणि मका या सर्व धान्याचे मिश्रण आहे आणि ते कशा प्रकारे करायचं आहे ना ते यामध्ये रेसिपीसुद्धा लिहून दिलेली आहे आणि सगळं गुजराती आहे, हे पाहू शकता तुम्ही. तर अशा प्रकारचे पॅकेट भेटले आणि त्यामध्ये त्याची रेसिपीसुद्धा त्या गुजरातीमध्ये क्लिअरपणे सांगितलेली आहे, पाहू शकता तुम्ही. आणि इकडे एका साईडने इंग्लिशमध्येच पण सांगितलेली आहे की कसं काय बनवायचं आहे म्हणून आणि कशाप्रकारे लहान मुलांना द्यायचं आहे म्हणून. तर आणि माहिती आहे का, अर्ध्या किलोचा पॅकेट आहे हा. असे 7 पॅकेट भेटलेले आहे. मला तर वाटत होतं की धान्य आहे यामध्ये आतमध्ये, पण घरी आल्याच्यानंतर जेव्हा त्याला चेक केलं ना तर धान्य वगैरे काहीच नाही, असे पॅकेट भेटले आहे. यामध्ये धान्याचे पावडर केलेलं आहे ॲक्च्युली. गहू, सोयाबीन, मका, चना डाळ असं याचं मिश्रण आहे. सूक्ष्म पोषक तत्व आहे. उच्च गुणवत्ता, मला गुजराती वाचता येत नाही, थोडीफार जी येते तेच मी वाचत आहे. आणि बुद्धिवर्धक आहे, शक्तिवर्धक आहे. हे या आहाराचे जे असते ना फॅक्ट आहे की या प्रकारचे असतात म्हणून. तर अशा प्रकारे हे पॅकेट 7 पॅकेट भेटले ॲक्च्युली कानाला हे. तर आता मी याला मी संध्याकाळी करून पाहणार की कशा प्रकारे आहेत म्हणून. तर आज संध्याकाळी मी यापासून जसं सांगितलं आहे यामध्ये तसंच मी करून पाहणार आहे आणि कानालासुद्धा चालणार आहे आणि टेस्टसुद्धा करून पाहणार आहे की कशा प्रकारचे असतात म्हणून हे. आणि कानाला आवडते की नाही आवडते ह्याचा पण रिव्ह्यू तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे नक्कीच. तर अशा प्रकारे हे कानाला 7 पॅकेट भेटलेले आहे. आता काना यामधला किती पॅकेट संपते हे पाहते, कारण ॲक्च्युली लहान मुलांना ह्या सगळ्या गोष्टी आवडतच नाही. या व्यतिरिक्त जर मला असं वाटते की काही धान्य वगैरे दिलं असतं ना तर ते सुद्धा उपयोगी आलं असतं, पण हे आता जर आवडलं तर खाणार, नाही आवडलं तर काही उपाय नाही. पण मोठे मुलंसुद्धा हे खाऊ शकतात. असं आहे, प्रोटीनच आहे त्यात, बाकी काही नाही आहे, धान्याचंच आहे. आणि तर चला मग भेटूया असं होतं मग आता हे. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आता आजच्यासाठी एवढंच, बाय.